मी 4 वर्षाची होती का तेव्हा मी गुरुदत्ताची लई सेवा केली, म्हणून गुरुदत्त मला लगेच प्रसन्न झाले. आणि मी मोठी झाली तेव्हा माझ्या स्वप्नात आले आणि मला त्यांनी एक नारळ दिला. नारळ दिल्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी काही कारणाने 3 बाऱ्या स्वर्ग रिटर्न आले. 3 वेळेस मेली आणि 3 वेळा स्वर्ग रिटर्न आले. म्हणजे त्या नारळ इच्छापूर्ण नारळ आहे असा सिद्ध झाला. तर मला गुरुदत्ताने स्वप्नात येऊन सांगितलं की हे नारळ म्हणजे ह्या नारळाचे पैसे कर आणि माझं मंदिर बांध. तर मी तुम्हाला कॅनड दाखवते. ही कॅनड बघा. ज्याला मंदिराला पैसे दान करायच्यात ना ते 100 रुपये पण करू शकतं. गरीब असो श्रीमंत असो. ते नारळ फोडायचा आणि त्या नारळाचं पाणी तांब्यात घ्यायचं आणि गुरुदत्ताच्या डोक्यावर ओतता एकच इच्छा मागायची. 2 इच्छा मागचाल, 2 कामं मागचाल तर होत नाहीत. मग एकच काम होतं एका नारळात. म्हणून मी ठरवलं हे सगळ्यांना नारळ वाटायचं आणि मंदिर बांधायचं. तर त्यातला एक मुख्य नारळ आहे ना देवाने दिलेला, त्या नारळाची मी बोली लावणार आहे. जो भी ज्यादा पैसे कॅनडवर टाकल त्याला ह्यो मुख्य नारळ देवाने दिलेला मिळेल. आणि जो कमी टाकल 100 रुपये तर त्याला दुसरा नारळ मिळेल. पण पावणार सगळ्यांना. असं काही नाही की मुख्य घेतला त्यालाच पावलं. एवढंच की ज्यादा असर मुख्य नारळातच होणार, कमी असर जरा दुसऱ्या नारळात होणार, पण होणार. पण आधी 100 रुपये टाका कॅनडवर आणि मगच देवाला नारळ घेऊन फोडा. तांब्यात पाणी घ्या आणि त्याच्या डोक्यावर ओतता तुमचं काही काम असेल ते मागा. सगळी कामं होतात त्याने. मी स्वर्ग रिटर्न आहे 3 बार, त्याच्यामुळं मी खरं सांगते. तर आधी 100 टाका त्याच्यात कॅनड